Welcome student. Start new point energy from different food components. Excess of carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. What is the source of proteins? What are they made of? आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवले जाते. प्रथिने कशापासून मिळतात व ती कशापासून बनलेली असतात? व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन्स अँड व्हॉट आर दे मेड ऑफ? ते कशापासून बनलेले असतात? प्रोटीन्स आर द मायक्रोमॉलिक्युल्स formed by bonding together many amino acids. Proteins of animal origin are called as first class proteins. We get 4 kilocalorie of energy per gram of proteins. Amino acids are obtained after digestion of proteins. These amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. From these amino acids, organs and cells produce various proteins necessary for themselves and the whole body. Those examples are given in the following diagram. विद्यार्थी मित्रों, अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हणतात. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हणतात. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हणतात. प्राणीज पदार्थ जे आहेत त्यामध्ये दूध असेल, मांस असेल, याच्यापासून जे प्रथिने मिळतात त्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने असे म्हटले जाते. प्रथिनापासून आपल्याला प्रतिग्राम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लापासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असणारे जे काही प्रथिन घटक असतात ते घटक तयार करतात. त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, ती आपण पाहू. आपण आता विद्यार्थी मित्र हो, मी शिकवत असताना तुम्ही तुमचं जे विज्ञानचं पुस्तक आहे ते पुस्तक बाजूला घ्यायचं आणि मी सांगत असताना त्याच्यात लक्ष द्यायचं. हे पाहत पाहत ते लक्ष द्यायचं, त्यामुळे तुम्हाला लवकर जास्त समजून येईल. Here is a proteins and different amino acid obtained. बघा, अमिनो ॲसिड पासून कोणकोणते प्रथिने या ठिकाणी आपल्याला म्हणजे या ठिकाणी जी काही प्रथिने आहेत त्या प्रथिनापासून त्या प्रथिनाच्या पचनापासून तयार झालेले अमिनो आम्ले कोणकोणते आहेत हे या ठिकाणी दाखवलेले आहेत. प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स. बघा, स्किन
फर्स्ट इज स्किन, मेलेनिन, केराटिन, bones, auxin. Third is cells, various proteins of cell membrane, various enzymes. Pancreas, insulin, trypsin. Pituitary glands, various hormones. Muscles, actin and myosin flexible proteins. Blood, hemoglobin, antibodies. बघा या ठिकाणी प्रथिनाच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ले कोणकोणती आहेत? बघा स्किनसाठी म्हणजे आपल्या स्किनचा जो रंग आहे, त्वचेचा जो रंग आहे, तो रंग कशामुळे प्राप्त होतो? ते घटक त्यामध्ये मेलेनिन रंगद्रव्य, कॅरेटिन, दुसरे हाडे, आसिन, पेशी, आपल्या बॉडीमध्ये पेशी असतात शरीरामध्ये, त्याच्यामध्ये प्रदव्य पटलातील प्रथिने, विविध विक्रे, पॅन्क्राईस, स्वादुपिंड, याच्यामध्ये अत्यंत आवश्यक असलेलं इन्शुलिन, ट्रिप्सिन, पियूषका ग्रंथी, विविध संप्रेरके, स्नायू, ॲक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने आपल्या स्नायूमध्ये तयार होतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन, प्रतिपिंडे, अँटीबॉडीज, हे सगळे आपल्या शरीरामध्ये प्रथिनांचं पचन झाल्यानंतर हे अमिनो आम्ले तयार होतात. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. नेसेसरी फॉर आवर बॉडी, अत्यंत आवश्यक आहेत. ऑलवेज रिमेंबर, excess of amino acids obtained from proteins are not stored in the body. They are broken down and the ammonia formed is eliminated out of the body. If necessary, excess of proteins are converted into other useful substances like glucose through the process of gluconeogenesis. Plants produce the necessary amino acid from minerals de novo and thereby produce different proteins. An enzyme rubisco present in the plant chloroplasts is the most abundant proteins found in the nature. बघा, गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनापासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरामध्ये साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचं विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचं रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थामध्ये, जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केलं जातं. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजापासून नव्यानेच तयार करतात व त्यापासून विविध प्रकारची प्रथिने त्या ठिकाणी तयार होतात. वनस्पती पेशीच्या हरितलवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे सर्वात जास्त आढळणारं प्रथिन आहे. तर हे लक्षात ठेवा
Always remember, excess of amino acids obtained from proteins are not stored in the body. They are broken down and the ammonia formed eliminated out of the body. जास्तीचं जे काही प्रथिने असतात ते बॉडी आपली साठवून ठेवत नाही, त्याचं विघटन करून त्यातून जो अमोनिया वायू तयार होतो ते बाहेर टाकला जातो. पुन्हा फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स? कॅन यू रिकॉल? स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स? स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? द सबस्टन्सेस फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज अ लिपिड. बघा, लिपिड कशाला म्हणायचं, स्निग्ध पदार्थ कशाला म्हणायचं? मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. द सबस्टन्स फॉर्म्ड बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल आर कॉल्ड ॲज अ लिपिड्स. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट अशा रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. डायजेशन ऑफ लिपिड्स कंज्युम्ड बाय अस इज नथिंग बट देअर कन्वर्जन इंटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. फॅटी ॲसिड आर ऑब्झर्व्ड अप अँड डिस्ट्रीब्युटेड एव्हरीवेअर within the body. From those fatty acid different produces various substance necessary to themselves. For example, the molecules called as a phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from fatty acids. Besides, fatty acids are used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. And the covering around the axon of nerve cell, we get 9 kilocalorie of energy per gram of lipids. Excess of lipids are stored in a adipose connective tissue in the body. मराठीमध्ये आपण याला कसं सांगायचं? मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू आपण मगच सांगितलं की हे विशेष अशा रासायनिक बंधाने जोडून जे पदार्थ तयार होतो त्याला स्निग्ध पदार्थ असं म्हणतो आपण. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थाचे पचन म्हणजे त्याचं रूपांतर मेदाम्लामध्ये, अल्कोहोलमध्ये केलं जातं. मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. वेगवेगळ्या पेशी त्यापासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. उदाहरणार्थ, पेशीचं प्रदव्यपटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. ते मेदाम्लापासून तयार केले जातात. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी या मेदाम्लाचा वापर त्या ठिकाणी केला जातो. आपल्याला या ठिकाणी जे काही आता आपण बघितलेलं आहे की प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर केला जातो. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रतिग्राम जवळपास 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा प्राप्त होत असते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन आपण जर केलं तर स्निग्ध पदार्थ शरीरामध्ये चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवली जातात.
जास्तीचं जेवण जर आपण जास्त केलं, रोज केलं, तर ते जास्तीचं जे काही पदार्थ आहेत ते पदार्थ चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये साठवून ठेवली जातात. थिंक, विचार करा. मेनी टाइम्स यू कॅन नॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लॅमेशन, ulceration in mouth. Some person experiences difficulty in night vision since their childhood or adolescence. Some person experience difficulty in night vision since their childhood. बघा, इथे 2 प्रश्न आहेत, विचार करायला सांगितलं तुम्हाला. मेनी टाइम्स, अनेकदा तुमचं यू कॅन नॉट ईट हॉट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन, अनेकदा तुमचं तोंड येतं, त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाहीत, असं बऱ्याच वेळेस होतं आपल्याला. दुसरं आहे सम पर्सन एक्सपिरियन्स Some person experience difficulty in night vision since their childhood. काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुणावस्थेमध्येच रात्रीचं दिसण्यास त्रास होतो. विचार करा या गोष्टीविषयी. विटॅमिन्स आर ए ग्रुप ऑफ heterogeneous compounds of which each is essential for proper operation of various processes in the body. There are main 6 types of vitamins. For example, A, B, C, D, E and K. Out of these, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the process like glycolysis and Krebs cycle. Vitamins like riboflavin, vitamin B2 and nicotinamide, vitamin B5, respectively are necessary for their production. बघा, जीवनसत्वे आणि वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट की त्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य करण्यासाठी, पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. म्हणजे काय? जीवनसत्व असा पदार्थ आहे, असा गट आहे, रासायनिक पदार्थ असा गट आहे, वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थ असा गट आहे की त्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत: A, B, C, D, E आणि K. यापैकी A, D, E आणि K मेद स्निग्ध विद्राव्य आहेत. म्हणजे A, D, E, K हे स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य आहेत आणि B व C हे जल पदार्थामध्ये विद्राव्य आहेत. आपण सर्वांनी पाहिलं आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियेमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन, जीवनसत्व B2, निकोटिनामाइड, जीवनसत्व B5 याचा उपयोग त्या ठिकाणी होतो. बघा, या ठिकाणी डोकं चालवून एक आहे, यूज युअर ब्रेन पॉवर.
Many times experience many times we experience dryness in mouth. Oral rehydration solution is frequently given to person experiencing loose motion. We sweat during summer and heavy exercise. बघा, बऱ्याचदा आपल्या तोंडामध्ये घशामध्ये कोरड पडते. असं उन्हाळ्यामध्ये जास्त होतं, समर सीझनमध्ये जास्त होतं. अति प्रमाणामध्ये जुलाब झाल्यास वरचेवर मीठ साखर पाणी प्यायला देतात. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन salt, sugar and water is frequently given to person experiencing loose motion. उन्हाळ्यामध्ये आणि जास्त श्रम केल्यावर आपला घाम जास्त येतो. We sweat during summer and heavy exercise. There is about 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. Blood plasma also contains 90% of water. Functioning of cell and thereby whole body disturbs even if there is a little loss of water from the body. Hence, water is an essential nutrients. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. In fact, we cannot digest the fiber. However, they help in the digestion of other substances and station of undigested substances. We often obtain the fibers from leafy vegetables, fruits, cereals, etc. बघा, आपल्या शरीरामध्ये जवळपास साधारणतः 60 ते 70% पाणी असतं. आपल्या शरीरामध्ये जवळपास साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या म्हणजे पेशीच्या एकूण वजनाच्या 70% पाणीच असतं. रक्त जे असतं त्या रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणी असतं. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तरी पेशीचे आणि पर्यायाने शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे असं आपण म्हणणं आवश्यक आहे. वरील सर्व पोषक द्रव्याबरोबर तंतुमय पदार्थ सुद्धा अत्यंत महत्त्वाचे पोषक द्रव्य आहेत. खरे तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्या तंतुमय पदार्थाची इतर पदार्थाच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की तंतुमय पदार्थ जर आपल्या आहारामध्ये असतील तर पचनाची क्रिया जी आहे ती क्रिया व्यवस्थित होऊ शकते. पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. म्हणजे आपल्या आहारामध्ये पालेभाज्या असल्या पाहिजेत, फळे असले पाहिजेत, धान्य असले पाहिजेत, ज्यामुळं पचनाची क्रिया व्यवस्थित पार पाडली जाऊ शकते. इंटरनेट माय फ्रेंड्स, कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन फ्रॉम इंटरनेट. What are the symptoms of disease like night blindness, rickets, beriberi,
न्यूट्रिट्स, पेलाग्रा, anemia, scurvy. Second is what do you mean by coenzymes? Third is find the full form of FAD, FMN, NAD, NADP. Fourth is how much quantity of each vitamin is required every day. बघा इंटरनेट माझा मित्र याच्यामध्ये रातांधळेपणा, मुडदूस, बेरी, न्यूरोटिस, पेलाग्रा, रक्तक्षय, स्कर्वी या रोगांची लक्षणे काय आहेत. दुसरं सहविकर म्हणजे काय, सहविक्रे म्हणजे काय. तिसरी माहिती मिळवायची आपल्याला FAD, FMN, NAD, NADP या नावाचे विस्तृत स्वरूप शोधा. फाइंड द फुल फॉर्म ऑफ FAD, FMN, NAD, NADP. चौथी माहिती आपल्याला मिळवायची रोज प्रत्येक विटॅमिनची किती प्रमाणामध्ये गरज असते. हाऊ मच क्वांटिटी ऑफ ईच विटॅमिन इज रिक्वायर्ड एव्हरी डे. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या ठिकाणी बऱ्याच मुद्द्याची चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये आज आपण एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स, विविध अन्न घटकापासून मिळणारी ऊर्जा याच्याविषयी माहिती मिळवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ॲसिड्स ऑप्टेंड. बघा प्रथिनाच्या पचनानंतर विविध प्रकारची अमिनो ॲसिड्स जे आहेत ते आम्ले आहेत ते कसे आपल्याला मिळतात, कोणकोणती मिळतात ही माहिती आपण घेतली. म्हणजे प्रथिनाच्या पचनानंतर मिळणारे अमिनो आम्ले कोणकोणते आहेत त्याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुन्हा फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स, स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात याची माहिती आपण घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पुन्हा विटॅमिन्स जे आहेत त्याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. मेन 6 टाइप्स ऑफ विटामिन A, B, C, D, E and K. महत्त्वाचे म्हणजे जीवनसत्वाचे महत्त्वाचे 6 प्रकार आहेत A, B, C, D, E आणि K. याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. पुन्हा आपल्या बॉडीमध्ये जवळपास 65 to 70% वॉटर इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणी असतं. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं आहे. ईच सेल कंटेन 70% वॉटर वेट बाय वेट. पेशीच्या एकूण वजनापैकी 70% पाणी असतं. ब्लड प्लाझ्मा ऑल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. रक्तद्रव्यामध्ये 90% रक्तद्रव्याचे पाणी असतं. याची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी थांबू आपण आता.